हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज आहे ब्रायडल ब्लाऊज त्याची त्याला पॅटर्न लागणार आहे त्यासाठी आपण कटिंग केली होती. ते आपण वन टक्समध्ये बनवलं होतं. पण आता आपण इथे ते प्रिन्सेस कट करून घेणार आहे. कारण क्लायंट आहे त्यांनी सांगितले की मला प्रिन्सेस कटमध्ये हवी. त्यासाठी आपण जो वन टक्स बनवला होता तो पॅटर्न त्याला आता आपण प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करून घेणार आहे. काही नाही, सोपी मेथड आहे. तर हे बघा, इथून जे डाऊन गेलं आहे आपण फोल्ड केला आहे पेपर, तिथून आपल्याला असं खाली अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा फोल्ड पेपर आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. ते बघा, इथे मी असं टेप ठेवते, सेंटर वे मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि इथून आपल्याला 2 लाईन इतकं बाहेर मार्किंग करायचं आहे. आता आपण इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने ठेवून मी इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेते. बघा, इथं शेप देऊन घेतला. आता आपण ते कट करून घेऊ. इथं मी असं कट करून घेते. हे झालं आपलं प्रिन्सेस कट. तर बघा, तिथं तर आपल्याला इथं देखील टक्स घ्यावा लागेल. ते इथं आपण असं एक अर्धा इंचाचा दोन्ही बाजूनी मार्किंग करू. पूर्ण टक्स आपण 1-1 इंचाचा घेणार आहे. बघा, इथं ते आपण आता स्केलने मार्जिन इथं जोडून घेऊ. आणि हा टक्स आपल्याला मायनस करायचा आहे. ते बघा, इथं मी असं हा टक्स मायनस करून घेते. अशा पद्धतीने आपण जे वन टक्स बनवलं होतं त्यामध्ये आता प्रिन्सेस कट बनवून घेतला. आता हे आपण अस्तरवर ठेवून कशा पद्धतीने पॅटर्न कट करायची इथे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, अस्तर घेतले. आता अस्तरवर आपण हे पॅटर्न ठेवून घेणार आहे. तर त्या अगोदर आपण हा प्रिन्सेस कटचा पार्ट ठेवणार आहे. पुढं बंद बाजू आहे, मागे आपण हुक पट्टी घेणार आहे. त्यामुळे बंद बाजूकडून हा तुम्हाला ठेवायचा आहे. तर हे बघा, इथे मी आता बघा, प्रिन्सेस कटचा पार्ट आपण ॲज इट इज असा फोल्ड बाजूकडून ठेवून आपण असं मार्किंग करून घेतलं. आता इथं आपण हा टक्स घेतला होता, पण टक्स असा फोल्ड केल्यावर ते बघा क्रॉसमध्ये जात आहे, असं बाहेर येत आहे. त्यामुळे ते आपल्याला बंद बाजूकडून सरळ पाहिजे. कारण पुढे फोल्ड बाजूकडून ठेवणार आहे आपण. पुढे बंद आहे, मागे आपण हुक पट्टी घेणार आहे. त्यासाठी आपण तो टक्स पुन्हा ओपन करून घेतला आणि आपण ॲज इट इज जसं आहे तशी मार्किंग केली. तर बघा, आता इकडनं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं आहे. तर कशासाठी? प्रिन्सेस कटचा पार्ट अटॅच करण्यासाठी आपण ते एक्स्ट्रा घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण या पार्टची मार्किंग केली आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा पार्ट ठेवू. तर बघा, हा पार्ट ठेवायचा आहे आपल्याला इथे. आता तर बघा, हा देखील असा ॲज इट इज जसा आहे तसा ठेवून मी मार्किंग करून घेते. तर प्रिन्सेस कटचा पार्ट ॲज इट इज जसा आहे तसा ठेवून मार्क केला. फक्त इकडनं अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. ते कशासाठी? तर या पार्टला हा पार्ट जॉईंट होणार आहे, त्यामुळे आपण ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. बाकी ॲज इट इज जसा आहे तसा ड्रॉ करून घेतला. आता हा पार्ट आपण बाजूला घेऊ. तर बघा, बॅक पार्ट देखील ठेवून ॲज इट इज तसा मार्क करून घेतला आहे मी. फक्त बघा, इकडनं अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले. हे थोडं एक्स्ट्रा आहे, ते सारखं करून घेईल मी. अस्तर थोडं मागे पुढे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले आपलं हुक पट्टीसाठी. बाकी ॲज इट इज जसा आहे तसा बॅक पार्ट देखील अनफोल्ड बाजूकडून ड्राफ्ट करून घेतला आहे. तर हे बघा, असे आपले तिन्ही पॅटर्न झाले. आता आपण हे कट करून घेऊ. ती जशी आहे तशी मार्किंग आहे तशी आपण कट करून घेऊ. तर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची. आता फ्रंट पार्ट बाजूला घेते. त्यानंतर साईडचा प्रिन्सेस कट आहे तो देखील मार्किंग केला आहे आपण, तो पण कट करून घेऊ. तर व्यवस्थित जशी मार्किंग आहे तशीच कटिंग करायची. इकडनं देखील बघा,
त्यानंतर बॅक पार्ट देखील कट करून घेते. पण गळा पॅकचा पण नाही आणि फ्रंटचा पण कट केलेला नाही, कारण आपण जे मेन ब्लाऊज पीस आहे त्यावर गळे ऑलरेडी तयार आहे, तर त्यानुसारच आपण हे कटिंग करणार आहे. त्यासाठी मी कट नाही केला आहे, तसेच ठेवले. एक्स्ट्रा थोडं कट करून घेते. हे बघा बॅक पार्ट देखील आपण आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही कट झाले. आता स्लीव देखील ठेवून मी कट करून घेतली. तर बघा स्लीव अशा पद्धतीने ठेवून घेतली. तर खालीवर बघून घ्यायचे आणि व्यवस्थित अशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची. इकडे देखील स्लीव पण आपण कट करून घेऊ, जशी मार्किंग केली तशी. इकडे देखील कट करून घेऊ मार्किंग केलेलं. अशा पद्धतीने आपले सर्व पॅटर्न आता अस्तर कट झाले. तर बघा इथं आता आपण यावर ठेवून देखील कटिंग करून घेणार आहे. तर व्यवस्थित ठेवून घेते मी. इथं असं व्यवस्थित मध्ये फोल्ड करून घ्यायचंय. कळताना बघायचंय. खालचा जो नेक आहे ते दोन्ही असे एकावर एक आले पाहिजे, कुठेही मागे पुढे नको व्हायला. हे बघा असे ठेवून घेतलाय मी गळा. आता यावर आपण अगोदर फ्रंट पार्ट आहे तो ठेवूया. बघा हा पार्ट, तर हा ठेवून घेते मी अगोदर. तर इथून थोडं वरती घेते. तर बेल्ट हा कट करून घेऊ आपण. हा बघा हा जो बेल्ट आहे हा मी पूर्ण कट करून घेते, नंतर लावेल तो ब्लाऊज तयार झाल्यावर. बघा बेल्ट कट करून घेतलाय. ते इथं आता हे पॅटर्न असं ठेवून घ्यायचं आहे. बघा जसं आहे तसं. त्यानंतर प्रिन्सेस कटचा हा पार्ट हा देखील इथं ठेवून घ्यायचा आहे. बघा ते हे ॲज इट इज असं आहे, असं ठेवून आपल्याला एकदम कट टू कट करून घ्यायचं आहे. तरी मी तर कट टू कट करून घेते. बघा अशा पद्धतीने ठेवलं आहे. तर बघा हे दोन्ही पार्ट ॲज इट इज जसे ठेवून कट टू कट करून घेतले. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट घेणार आहे. तर बघा तर हा आपला बॅक पार्ट आहे. बघा तर आता अगोदर आपण चेक करून घेऊ कशा पद्धतीने बसतंय. ते इथे देखील नेक एकावर एक असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. हे बघा असं ते इथं चेक करून घ्यायचं आहे. तर इथं हा बॅक पार्ट घेते. ते बघा अशा पद्धतीने इथं बॅक पार्ट ठेवून घेते. आता इथला देखील बेल्ट आपण कट करून घेऊ. हे बघा इथं बॅक पार्ट ठेवून घेतलाय. बेल्ट जो आहे तो खालून आपण कट करून घेऊ. बघा
बेल्ट आपण नंतर अटॅच करणार आहे. तर बेल्ट आपण कट करून घेतला आहे. त्यानंतर बॅक पार्ट देखील आहे बघा असा थोडा एक्स्ट्रा घेऊन कट करून घेते. बॅक पार्टची पण कटिंग झाली आहे आपली. त्यानंतर बघा हे स्लीव्स आहे, यावर आपण ही अशी ठेवून घेऊ. तर आपली स्लीव्सची जशी साईज आहे त्यानुसार ठेवू. आता आपण कट करून घेऊ. एक स्लीव कट केली, सेम याच पद्धतीने आपण दुसरी देखील कट करून घेणार आहे. हे बघा सेम आपल्याला ही देखील कट करून घ्यायची. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून स्लीव कट करून घेते मी. ते बघा दोन्ही स्लीव्ज देखील कट करून घेतले. अशा एकावर एक व्यवस्थित ठेवून घेते. तर सर्व आपली कटिंग झाली. आता आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं मी तुम्हाला इथे दाखवते. तर हे बघा आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर इथे मी कप घेतले 34 साईजचे. आपली साईज आहे 30, पण त्याच्या म्हणजे 2 इंच इतकं जास्त घ्यायचं आहे तुम्ही, कारण बॉडीला ते व्यवस्थित फिट पाहिजे. त्यासाठी आपल्याला जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्या 3 ते 4 इंच तुम्ही जास्त देखील घेऊ शकता. तरी इथे मी 30 आहे तर 4 इंच जास्त घेतले म्हणजे 34 घेतले. त्यानंतर बघा आता फ्रंट पार्ट घेतला आहे. तर आपल्याला इथे शोल्डर चेक करून घ्यायचे. तर शोल्डर आपले रेडी 2.25 आहे, तर 2.25वर मी मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा इथे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला काही गरज पडते का. तर गळा जर मोठा होत असला तर आपल्याला मध्ये त्याला अर्धा इंचावर फोल्डची शिलाई द्यायची. पण इथं बघा अशी एकदा मी देऊन बघते. आपण इथं अशी अर्धा इंचावर शिलाई मार्जिन देऊन बघू अशी क्रॉसमध्ये. तर इथे मी शिलाई देते. व्यवस्थित एकावर एक पाठ ठेवून शिलाई देऊन चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा इथे शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आता आपण हा पार्ट ठेवून चेक करून बघू. तर हे बघा फ्रंट पार्ट घेते, त्यावर बघा चेक करून बघते. तर काही गरज नाही, आपलं जे अस्तर आहे ते बाहेर जातं आहे. त्यासाठी आपल्याला ती जी शिलाई आहे ती काढून टाकू आपण, कारण आपल्याला तिची काही गरज नाही. आपला गळा त्यामध्ये बसून जाईल. तर माप खूपच छोटं आहे, म्हणजे 7.5 इंचाची छातीचा चौथा भाग आहे आपला. तर म्हणजे 30 साईजची छातीची देखील आपला गळा इथे व्यवस्थित बसून जाईल. अर्धा इंच थोडंसं आतमध्ये घ्यावा लागेल, पण काही हरकत नाही. हे बघा अशा पद्धतीने, कारण आपली जी डिझाईनचं वर्क आहे ते थोडं कमी आहे त्यासाठी. हे बघा तर प्रिन्सेस कटचा पार्ट घेतला आहे. आता अगोदर आपण जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं त्याला अगोदर पार्ट जॉईन करून घेऊ प्रिन्सेस कटचा, कारण आपल्याला आतमध्ये कप्स लावायचे आहे. त्यासाठी प्रिन्सेस कटचं जे मेन फॅब्रिक आहे त्याला वेगळे स्टिचिंग करावं लागतं, आणि अस्तर आहे त्याला वेगळी स्टिचिंग करावं लागतं, कारण आपल्याला इथं कफ अटॅच करायचे आहे त्यासाठी. ते इथं बघा मी प्रिन्सेस कटचा पार्ट अशा पद्धतीने अटॅच करून घेते व्यवस्थित. हळूवार पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने आपला एक पार्ट जॉईन झाला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा देखील त्याच पद्धतीने मी जॉईन करून घेते. खालून कमरच्या साईडने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला पार्ट जसा कट केला आहे, म्हणजे जसा शेपमध्ये सेम त्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. इथे मी आता जॉईन करून घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. त्यावर पुन्हा डबल शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने आपला जे ब्लाऊज आहे त्याचं आता जॉईन झाले प्रिन्सेस कटचे पार्ट. आता आपण अस्तरला देखील जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने अस्तर ठेवलं आहे, आणि आपण आता एक पार्ट घेऊ आणि खालून अस्तर कमरच्या साईडने आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी इथं पार्ट जॉईन करून घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे.
त्यावर पुन्हा डबल शिलाई देऊन घ्यायची. ब्लाऊजच्या प्रत्येक पार्टवर आपल्याला डबल शिलाई द्यायची असते. तर दुसऱ्या साईडचा सेम याच पद्धतीने आपण तो पार्ट देखील जॉईन करून घेऊ प्रिन्सेस कटचा. हे बघा, इथं कमरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी इथं पार्ट जॉईन करून घेते. तर व्यवस्थित आपल्याला पार्ट जॉईन करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने मी प्रिन्सेस कटचा दुसरा देखील पार्ट सेम जॉईन करून घेतला आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. ते बघा, आता आपला अस्तरला देखील प्रिन्सेस कट अटॅच झाला. इथं आपल्याला आता कफ अटॅच करायचे. तर त्यासाठी बघा, आपल्याला आता अगोदर आपण गळा जो आहे तो स्टिच करून घेऊ. तर हे बघा, अशा पद्धतीनं ठेवायचा आहे गळा आपल्याला. आता कट टू कट आपलं मार्किंग झालं आहे, त्यामुळे जो सेंटर आहे बघा, तुम्हाला ती घडी दिसत असेल, त्यावर आपल्याला पिनअप लावून घ्यायचं आहे. ते इथे मी पिन लावून घेते, म्हणजे आपल्याला सेंटर लक्षात येईल आपल्या. ते बघा, अशा पद्धतीने पिन लावून घेतला. तर उलट बाजूकडून आपण ठेवून घेऊ, म्हणजे उलट बाजूकडून आपल्याला गळ्याचं मार्किंग दिसेल. ते बघा, इथं मार्किंग दिसतंय. तर अर्धा इंच आतमध्ये घेऊन मी असं स्टिच करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आतमध्ये आपण गळा असा स्टिच करून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा असं टर्न करून व्यवस्थित गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. आता एक्स्ट्राचं जे आतमध्ये कापड आहे ते सर्व कट करून घेऊ आपण, आणि त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊ. इथे मी ते कापड कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि आपल्याला कट्स देऊन घ्यायचे. तर हे बघा, असे कट्स द्यायचे. त्याने काय होईल, आपला जो गळा आहे तो इझिली फोल्ड होईल. त्यासाठी असे कट्स देऊन घ्यायचे व्यवस्थित. तर पुन्हा त्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची. गळ्याच्या बाजूने जे गळ्याचं जे मार्जिन आहे ते पुन्हा अस्तरच्या साईडने आलं पाहिजे, आणि त्यावर आपल्याला शिलाई द्यायची. ते बघा, अशी शिलाई देऊन घेते मी. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर त्यावर पुन्हा एक दाबटीप द्यायची, म्हणजे ते कापड असं आतमध्ये आपल्याला फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. ती इथे मी हे बघा, अशा पद्धतीने टीप देऊन घेते. व्यवस्थित सर्व कापड आपल्याला फोल्ड करून टीप देऊन घ्यायची गळ्याच्या साईडने. कापड व्यवस्थित फोल्ड करत जायचे आणि टीप देऊन घ्यायची. ते बघा, आता मी टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता कफ अटॅच करायचे. तर बघा, आता उलट बाजूकडून ठेवते मी. हे कफ आपल्याला इथं अटॅच करायचे. तर त्यासाठी बघा, इथून असं वरतून आपल्याला शोल्डर टू अपेक्सचं मार्जिन इथं टिक करायचं आहे. तर शोल्डर टू अपेक्स किती आहे आपले, 9.5 इंच आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इथं 9.5 इंचावर व्यवस्थित असं मार्किंग करून घेते, कारण इथं आपल्याला कफ अटॅच करायचे. हे बघा, इथं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर एक साईडचा कप मी अटॅच करून घेतलं. तर सेम तुम्हाला दाखवते. हे बघा, उलट केलं आहे. उलट बाजूकडून असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, ही जी मार्किंग केलं आहे ती शिलाई, आपण शिलाई जी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेईल ती शिलाई यावर ठेवून आपल्याला असं स्टिच करायचं आहे. हा कप जागीच आपल्याला तिथं मागे पुढे करून लॉक करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण टीप द्यायची नाही. आता हे बघा, लॉक झालं आहे. हे बघा, असे कफ आपले अटॅच झाले आहे. बघा, अशा पद्धतीने. आता आपण जे सर्व म्हणजे जे अस्तर आहे मेन फॅब्रिकला ते जॉईंट करून घेऊ. तर हे बघा, आता शोल्डरकडून मी असं जॉईंट करत आणते व्यवस्थित. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. ते बघा, कुठे एक्स्ट्राचं कापड दिसत असेल तर ते दिसू द्यायचे. नंतर आपण कट करून घेऊ, कारण ते वेलवेट आहे. ते जसं तुम्ही त्याला खेचणार तसं ते
म्हणजे कापड असं ताण चालतं, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा होऊनच जातं, तसं काही नाही. तर आपण ते कट करून जे एक्स्ट्रा झालं आहे ते अगोदर आपण अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेऊ. व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. ते इथं बघा ब्लाऊजला वर्क असल्यामुळे आपली सुई खूप तुटते. माझी एक तुटली. यामध्ये अगोदरच ती खडी जे डायमंड आहे ते कट करून घ्यायचे, कारण त्यावर जर सुई आली तर सुई तुटून जाते. ते बघा आता मी पूर्ण जे मेन फॅब्रिक आहे अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊ आपण. तर सर्व एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते, अस्तरपेक्षा जे जास्त आहे ते. ते बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचे. आपल्याला अस्तर कट नाही होऊ द्यायचे, कारण अस्तर आपलं म्हणजे आपण जे मेजरमेंटने घेतलेलं आहे फरम्यानुसार तर आपलं अस्तर तेवढं आहे, पण आपलं जे फॅब्रिक आहे ते वाढलं आहे, कारण ते वेलवेट आहे त्यामुळे. त्यानंतर बघा आता खालून आपण कमर बेल्ट लावून घेऊ. त्यासाठी मी अशी पट्टी घेतली 2 इंचाची, खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्याला स्टिच करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. तर पुन्हा त्यावर एक दाबटीप द्यायची. दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर बघा आता आतमध्ये असं अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला ही पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे. बघा अशा पद्धतीने इथे मी अशी फोल्ड करून घेते. व्यवस्थित सेट करून घ्यायचे. हे बघा अशी कमरच्या साईडने मी ही जी पट्टी कमरपट्टी व्यवस्थित अटॅच करून घेते. आता इथं कप अटॅच आहे, त्यामुळे ती अशी थोडीशी आपल्याला द्यायला जी शिलाई द्यायला आहे थोडीशी अडचण येईल, पण व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. तर हे बघा एक्स्ट्राचं कट करून घेते. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट तयार झाला आहे. तर इथं बघा जो आपण कमर बेल्ट कट केला होता तो कमर बेल्ट देखील इथं अटॅच करून घेऊ आपण. इथं अशा पद्धतीने हे बघा वरतून अर्धा इंच फोल्ड करायचं आणि खालून देखील फोल्ड करून आपल्याला हा कमर बेल्ट इथं अटॅच करून घ्यायचा आहे. ते बघा उलट सुलट बघून मी इथं अटॅच करून घेते कमर बेल्ट. आता खालून अर्धा इंच फोल्ड करते आणि असं ठेवून आपल्याला हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी कमर बेल्ट अटॅच करून घेते. कमर बेल्ट मी अटॅच करून घेतलाय. तर फ्रंट पार्ट तयार झाला आहे. आता आपण बॅक पार्ट घेऊ. तर हे बघा बॅक पार्ट आपला फोल्ड आहे तो कट करून घ्यायचा आहे असा आतमध्ये, कारण बॅक पार्टला आपली आई पट्टी असणार. तर बघा ते दोन्ही समोरासमोर ठेवायचे अशा पद्धतीने. ते बघा सरळ समोरासमोर ठेवायचे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे सरळ. आता एक पार्ट मी तुम्हाला स्टिच करून दाखवते इथं. तर हे बघा व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बॅक साईडचा आपला जो गळा आहे तो खूप डीप आहे, पण तो व्यवस्थित आपल्याला इथं सेट करायचा आहे. ते बघा इथून मी आता शोल्डरची मार्किंग करून घेते आणि त्यानुसार स्टिचिंग देते. तर 3.25 इंचावर आपले शोल्डर म्हणजे 2.25 पण 3.25 इंच इथं घेते. इथं असं मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला गळा चेक करून घ्यायचा आहे मागे पुढे कुठे होतोय. त्यानंतर इथं मार्किंग करून घेते मी आता. तर मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. आता व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. जसा गळा आहे त्याच्या आतमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी इथं गळा स्टिच करून घेते. तर इथं बघा व्यवस्थित पाठ ठेवून घ्यायचं आहे. आता इथून खालून आपण गळा स्टिच करत आणू.
तर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन इथं गळ्याला शिलाई देऊन घ्यायची बॅक साईडच्या. हे बघा अशा पद्धतीने. गळा खूप डीप असल्यामुळे बॅकचा आपला गळा खूप डीप असणार आहे, कारण गळ्याचा जो आकार आहे तो वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला तो येण्यासाठी गळा थोडा डीपच घ्यावा लागणार आहे. तर एक्स्ट्राचं जे आतमध्ये कापड ते कट करून घ्यायचे. ती जर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेते. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे इथे. हे बावळट व्हायच्या बिना उपाशी पाठवी ना तुला. तू लक्षात ठेव, आता तो डबा तिकडे ठेवणे नाही तर मी आणून बसणार तुला. हे बघ, तुला मी सांगू राहिले क्लास त्यावर पुन्हा आपण दाबटीप देऊन घेऊ गळ्याच्या शिलाईवर. हे बघा, अस्तर करून आपल्याला दाबटीप द्यायची. जी शिलाई मार्जिन आहे ती पूर्ण आपली अस्तर खाली आली पाहिजे आणि त्यावर आपल्याला टीप द्यायची. ते बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली. ते कापड सर्वांचं आतमध्ये आपल्याला जाऊ द्यायचे, त्यावर पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायची. बघा अशा पद्धतीने. आता पुन्हा गळ्यावर मी अशी टीप देऊन घेतली. व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. हे बघा, शिलाई देऊन घेतली गळ्याला. तर अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला आहे. आता हे अस्तर आहे ते आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचे. तर इथे मी ते अस्तर मेन फॅब्रिकला व्यवस्थित जॉईन करून घेतली. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. हे बघा, आता मी अस्तर पूर्ण मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले. आपल्याला जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचे. आता सर्व एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊ. हळूवारपणे कट करायचं आहे, कारण कट करताना आपला अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची. हे बघा, आता आपला अस्तर जॉईन केलं आहे मेन फॅब्रिकला. आता इथं आपण साईडला खालून कमर बेल्ट देखील अटॅच करून घेऊ. तर इथं दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले. आता बघा, हा कमर बेल्ट घ्यायचा आहे आपल्याला, हा देखील अटॅच करून घ्यायचा आहे. आता मी इथं दोन्ही पार्टला आय पट्टी देखील लावून घेतली. तर हे बघा, खालून अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने कमर बेल्ट लावून घ्यायची. तुम्हाला सेम याच पद्धतीने कमर बेल्ट लावून घ्यायचे. कमर बेल्ट ब्लाऊजला असेल तर इथे ब्लाऊजला होता, त्यामुळे मी तो अगोदरच कट करून घेतला आणि नंतर असं लावून घेतली. फोल्ड करायचं आहे आणि मग लावायचं आहे. कमर बेल्ट इथं लावून घेतला आहे बघा अशा पद्धतीने. आता आपलं बॅकचं देखील आणि फ्रंटचं पण तयार झालं आहे. आता आपण स्टिचिंगला घेऊ. तर हे बघा, इथं आता शोल्डर जॉईंट करायचे. ते हा मेन फॅब्रिक म्हणजे मेन पार्ट घेतला आहे फ्रंटचा आणि वरतून अशा पद्धतीने शोल्डर अटॅच करून घेते मी. हे बघा, अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला शोल्डरला टीप देऊन घ्यायची. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर बघा, इकडे देखील सेम शिलाई देऊन घ्यायची. शोल्डर व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. आता इथे मी बाही जॉईन करून घेतली. बाही जॉईन करणं काही एवढं अवघड नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे आपण अगोदरच बाही जॉईन करून घेतली. आणि आता आपण यावर स्टिचिंगची म्हणजे जी फिटिंगची शिलाई आहे त्यासाठी बाही अगोदर जॉईन करून घेऊ, त्यानंतर फिटिंगची शिलाई देऊ. आता हे बघा,
बाईचा अगोदर सेंटर काढून घ्यायचा आहे. जो खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने आला पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर हे बघा इथे मी असं चेक करून घेते. तर दुसरी बाई घेते, ती देखील चेक करून घ्यायची. तर हा बघा, आता ही बाई आपण इथे जॉईन करणार आहे. जो खोलगट भाग आहे तो पुढच्या साईडने येणार आहे. तर आता शोल्डरची जी लाईन आहे त्यावर हा कट दिला आहे तो ठेवून आपण आता शिलाई देऊन घेणार आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने मी शिलाई मार्जिन घेऊन अशी बाही जॉईन करून घेते. पुन्हा त्यावर एक डबल शिलाई द्यायची आपल्याला. तर एक साईडची बाही आपली जॉईन झाली, सेम दुसऱ्या साईडची देखील सेम त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. बघा इथं आता दुसऱ्या साईडची देखील आपण बाई जॉईन करून घेतली. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर पुन्हा डबल टिप देऊन घ्यायची आपल्याला. तर इथे मी डबल टिप देऊन घेते. आता डायरेक्ट आपण फिटिंगची शिलाई देणार आहे. 2 इंच शिलाई मार्जिन घेतली, त्यामुळे 2-2 इंच इथं मार्किंग करून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जेवढी घेतली असेल तेवढी शिलाई मार्जिन घेऊन इथं मार्किंग करून घ्यायची. आता आपण यावर फिटिंगची शिलाई देऊन घेणार आहे. हे बघा इथून असं. तर इथं खाली कमरला खूप जाड झालं आहे, कारण आपण अगोदर पट्टी लावली त्यानंतर कमर बेल्ट लावला. तर इथं थोडंसं शिलाईला त्याचं जात नाही, तर व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची, लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा असं पद्धतीने. तर इथे मी फिटिंगची शिलाई देऊन घेते. सेम याच पद्धतीने दुसऱ्या देखील पार्ट तयार करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. हे बघा आता इथे मी शिलाई देऊन घेते फिटिंगची. आता हे बघा फिटिंगची शिलाई देऊन घेतली. सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट पण तयार करून घेते. तर हे बघा इथं असं धागा निघाला होता, तो परत लावून घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यावर असं लॉक करून व्यवस्थित शिलाई देऊन घेते. तर शिलाई देऊन आपलं ब्लाऊज पूर्ण तयार रेडी झाले. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला जरी असे ब्रायडल लेंग्थवरचे ब्लाऊज स्टिच करायचे असेल तर तुम्ही सेम या मेथडने स्टिच करू शकता. आपण आता याला दोरी आणि लटकन अटॅच करून आपलं ब्लाऊज पूर्ण फायनल तयार झाले. तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झाले. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. तुमच्या काही डाऊट असतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओत.